कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सध्याची पाणी पातळी 44 फुटांवर. नदी काठावरची घरं रिकामी केली. कोयना राधानगरीचे 6 दरवाजे उघडले. जळगावात हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 39,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. रायगडला पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. शाळा कॉलेजेसना सुट्टी. नाशिक गडचिरोलीला सुद्धा ऑरेंज अलर्ट. मध्य महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक पावसाची नोंद. ताम्हिणी घाटात 560 मिलीमीटर पाऊस तर महाबळेश्वर इगतपुरीतही रेकॉर्ड ब्रेक पाऊस. पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. शाळा महाविद्यालयांना सुट्टी. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश. मुंबई पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द. डेक्कन प्रगती इंटरसिटीला ब्रेक. विमान सेवेवरही परिणाम. अलिबागमध्ये बोट भरकटली. महाराष्ट्रातल्या पावसाळी धुमाकूळात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू. एकट्या पुण्यात 5 जणांनी जीव गमावला. लाईटच्या तारांपासून सावध रहा अशा सूचना. ठाण्यामध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी. मुंबईत पावसाचा रेड अलर्ट. पण काही भागात रात्रीपासून पावसाची उसंत. नीट यूजीच्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये आता मोठा उलटफेर. टॉपर्सची संख्या 61 वरून थेट 17वर. शेकडो जणांची सरकारी सीट गेल्यात जमा. कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन. कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीदांना वाहणार आदरांजली. जागतिक क्रीडा महाकुंभाची नांदी. पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात. नीरज चोप्रा, PV सिंधू, अविनाश साबळेसह अनेक भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा.